अंजनगाव खेलोबा येथील पुतळ्याच्या वादावर अखेर तोडगा निघालाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्थलांतर होणार आहे। प्रशासनासोबत झालेल्या दोन्ही समाजाच्या बैठकीत या वादावर पडदा पडलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणारी जागा ही खेलोबा देवस्थानची आहे। अंजनगाव खेलोबा येथील शिवरायांचा पुतळा आता दुसऱ्या जागेवर बसवण्यात येणार आहे। स्थलांतरित जागेवर शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरणासाठीही पालकमंत्री जयकुमार गोरे हे 1 कोटी रुपयांचा निधी देणार आहे। अंजनगावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्थलांतर झालंय। पोलिसांच्या उपस्थितीत तात्काळ या पुतळ्याचं स्थलांतर करण्यात आलंय। शिवाजी महाराजांचा पुतळा नवीन जागेत स्थापित करण्यात आलाय। खेलोबा मंदिराच्या समोरच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली। पुतळा स्थलांतराच्या प्रक्रियेवेळी इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली होती। माझ्या पाठीमागे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही पाहताय, हा पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात येतोय, जी नवी जागा ग्रामपंचायतची आहे त्या ठिकाणी पूर्वी हाच पुतळा ज्या गावातलं समोर दिसणारं आपण हे मंदिर पाहतोय त्या मंदिराच्या परिसरामध्ये बसवण्यात आलेला होता आणि म्हणून या ठिकाणी मोठा वाद झालेला होता, आंदोलनं झालेली होती। ही समोरची तीच खेलोबा मंदिराची सगळी जागा आहे जिथे आंदोलनं झाली, वाद आणि तणाव आपण पाहिला। याच ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आलेला होता। मात्र काही वेळापूर्वी या ठिकाणाहून हा पुतळा उचलण्यात आला आणि आता रितसर जी याच ठिकाणी सरकारची जमीन आहे, मंदिराच्या समोर हा रस्ता आणि रस्त्याच्या लागून असलेली ही जी जागा आहे ती काही वेळापूर्वी JCBच्या साह्यानं आपण कशी स्वच्छ केली ते पाहिलं। या ठिकाणी खाली मुरूम टाकण्यात आलेला आहे, खडी टाकण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण जागा स्वच्छ केल्यानंतर सरकारी जागेमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं पुन्हा स्थलांतर आणि एक प्रकारे या सगळ्या गावाच्या लोकांच्या ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या त्या लक्षात घेऊन जी एक महत्त्वाची बैठक झालेली होती, त्या बैठकीनंतर खरं तर हा तोडगा निघाला। जो वाद होता त्या वादावर पडदा टाकण्याचं काम ग्रामस्थांच्या माध्यमातून केलं गेलं। प्रशासनाने देखील महत्त्वाची भूमिका या सगळ्या दरम्यानच्या वादानंतर घेतलेली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे शिवप्रेमी मावळे आहेत त्यांच्या सगळ्या सहकार्यानं हा जो पुतळा आहे तोच या ठिकाणी मंदिराच्या समोरच्या रस्त्याच्या असलेली ही जी बाजू आहे, जी सरकारची जमीन आहे, त्याच सरकारच्या जमिनीवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा आता पुन्हा एकदा स्थलांतरित ज्याला केलं गेलं असं आपल्याला म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, अंजनगाव।